सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सुरुवात करायची राईट? हो, एक मिनिट. तुला गोष्वारा सांगायचं ना? गोष्वारा कोण असते? माधुर मी हा येतोय ना ऐकू का? फार हळू आहे माझं? नाही, छान आहे. हा ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला माधवी म्हणायची सवय झाली आहे. जस्ट किडिंग. नाही, मी माधवीला विचारते कारण अगं मी ते सगळं डिलीट केलं त्याच्यातलं आपल्या चॅट मध्ये, म्हणून मला ते समोर नाहीये डोळ्यापुढे असाइनमेंट्स, म्हणून मी तुला पुन्हा टाकायला सांगितलं, पण मग खूप त्याच्यामध्ये मेसेजेस आले त्यामुळे ते पुन्हा वरती केलं. नाही, माधुरीने ऍक्च्युली घेतलंय यावेळी. सो या या अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाफ आहे. पांडव कृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली असे संजयाने राजाला सांगितले. पांडव जन्मल्यापासून भक्तीचे सुख श्री कृष्णा ठिकाणीच एकटवले, पण 5 पांडवांमध्ये कृष्ण मात्र सहजच अर्जुनाच्या अधीन झाले. हे वाक्य जेव्हा मी वाचलं तेव्हा आपण जे म्हणतो की गुरु भक्ताला किंवा शिष्याला शोधत येतो, तो हाच प्रकार म्हणायचा का? माहित नाही, बहुतेक असेल. काय पण त्यांचं रिलेशन खूप वेगळं होतं, मागच्या जन्मापासून होतं ना. म्हणजे आधीच्या जन्मात म्हणे की तो दोघं भाऊ होते अशी काहीतरी गोष्ट आहे, आणि तेव्हापासून त्याचं प्रेम कृष्णाचं त्याच्यावरती आहे, आणि मग या जन्मात सुद्धा, या अवतारात सुद्धा त्यांनी केलं असं. अर्जुनाच्या अधीन झाले. पांडवांमध्ये कृष्ण मात्र सहजच अर्जुनाच्या अधीन झाले, इतके अधीन की बोलायला शिकवलेला पक्षी व पाळलेला पशुही इतके हुकमात राहत नाहीत. अर्जुनाचे भाग्य परब्रह्म वस्तूचा अनुभव घेण्यासाठी लाभले आहे. अर्जुन रागावला तर श्रीकृष्ण सहन करतात. अर्जुन रुसला तर समजूत काढतात.
व बोलण्याचे लाड करतात. एकूण कृष्णालाच अर्जुनाचे वेड लागले आहे. योगी समाधीतच सुख भोगतात, तसा हा योगी अगदी अर्जुनाच्या स्वाधीन झाल्याचे बघून मला आश्चर्य वाटते, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा भाग्योदय होतो. त्याने अर्जुनाला विश्वरूप पाहायची दृष्टी दिली व ती देताच ज्ञान अंधकार जाऊ लागला. सगळीकडे ज्ञानरूप ज्योतीच उजळल्या व विश्वरूप त्याने अर्जुनाला दाखवले. हे बघून त्यावेळी अर्जुनाला सर्व चमत्कारमय झाले व आश्चर्याच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले. चित्त बुडून गेले. अर्जुन ते बघून म्हणायला, एवढे मोठे आकाश होते, ते म्हणायला लागला की एवढं मोठं आकाश होतं ते कुठे नाहीसं झालं. सगळीकडे बघेल सगळं नाहीसच झालेलं होतं. जागे झाल्यावर जसं स्वप्न नाहीसं होतं त्याप्रमाणे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला. किंवा सूर्य उगवल्यावर चंद्र व तारे दिसेनासे होतात, तसेच विश्वरूपाने सृष्टी नाहीशी झाली. दिव्य दृष्टी मिळताच अर्जुनाचे डोळे उघडल्यावर विश्वरूप दर्शन झाले. त्याला त्यात अनेक मुखे दिसली, जणू सौंदर्य लक्ष्मीचे भांडारच किंवा बहरलेले बगीचे असल्यागत मनहरण करणारी श्रीकृष्णाची मुखे पाहिली. त्यात काही मुखे जणू प्रळयकाळी रात्रीच्या सैन्याने उठाव केल्यासारखी भयंकर होती किंवा मृत्यूला तोंडे उत्पन्न झाल्यासारखी होती. तशी अद्भुत व भयंकर मुखे अर्जुनाने पाहिली. काही निरुपम अलंकारयुक्त तर पुष्कळ सौम्य मुखे पाहिली. त्या मुखांचा अंतच लागेना, म्हणून त्याने मुखे पाहणे सोडून तो कौतुकाने डोळ्यांकडे पाहू लागला. तर त्याला तेजस्वी सूर्याच्या समुद्रा याप्रमाणे भासले. डोळ्यांपाशी काळ्या मेघांची गर्दीमध्ये पिंगट झालेल्या दृष्टीत काही दृष्टी पिंगट झालेल्या दृष्टीत चढवलेल्या भुवयांच्या खाली त्याने पाहिल्या. अनेक आश्चर्य पाहत असता त्यांनी विचारले, विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत? मुकुट कुठे आहे? बळकट भुजा कुठे आहेत? असं तो सगळीकडे सगळं शोधू लागला. जशी इच्छा होत गेली तसे त्याला अमर्याद विश्वाचा आदी व अंत दिसला. अनेक प्रकारच्या अलंकारकृत विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहू लागला. देव आपणच अवयव, आपणच दागिने, आपणच हात, शस्त्र, जीव आणि आपणच देह वगैरे बनले होते. त्या ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे पंजे पाहू लागला तेथे त्याला अग्नीच्या ज्वालांना तोडणारी शस्त्रे दिसली व उगारलेल्या शस्त्रासहित अगणित हात दिसले. पुढे अर्जुन कंठ व मुकुट पाहायला लागला. महासिद्धीची मूळ स्थाने व श्रम पावलेली लक्ष्मी जेथे विश्रांती पावते अशी अतिशुद्ध फुले मस्तकावर धारण केलेली त्यांनी पाहिली. गळ्यात अवर्णनीय हार शोभत होते. स्वर्गाने जसे सूर्यतेज नैसावे व मेरू पर्वताला सोन्याने मढवावे त्याप्रमाणे कमरेच्या खाली कसलेला पितांबर चमकत होता. नंतर त्याला विश्वरूपाच्या सर्व शरीरावर चंदनाची उटी लावलेली दिसली. हे सर्व पाहत असता अर्जुन भांबावला. देव बसले आहेत की उभे आहेत की निजले आहेत हे त्याला कळेना. तो बघेल तिथे विश्वरूपच दिसत होते, म्हणून त्याने डोळे बंद करून घेतले तर आतही तेच दिसले. अगणित मुखे बघून घाबरलेला अर्जुन पाठ फिरवून उभा राहिला तर तिथेही विश्वरूप मुखे, हात, पाय दिसत होते. सगळेच अद्भुत होते. अर्जुनाचे पाहणे न पाहणे हे सर्वच भगवंतानी व्यापून टाकले. श्रीकृष्णाने जी दृष्टी अर्जुनास दिली ती प्रकाशात त्याला दिसेल ना अंधारात नाही, किंवा डोळे उघडले तरच दिसेल, बंद केल्यास नाही, अशी नव्हती. हे सारे संजय हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्राला सांगत होता.
पुढे त्याला कल्पना करता यावी म्हणून संजय म्हणतो, प्रलय काळी जसे 12 सूर्यांचा मिलाफ होतो तसे 1000 दिव्य सूर्य एकाच वेळेस उगवले तरी त्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेस ते येणार नाही. हे तेज सर्व विजांचे व प्रळयकाली अग्नीची, प्रळयकाली म्हणजे प्रलयच म्हणायचा का? अच्छा. अग्नीची सर्व साहित्य गोळा केली तरी ते शुद्ध नसेल. अर्जुनाने सर्वच विश्व देवामधील सार्वभौमाच्या शरीरामध्ये म्हणजेच विश्वरूपात पाहिले. त्या क्षणी विश्व व विश्वाला पाहणारा एकदम विरघळून एक झाले. कुठपर्यंत आलीस तू? 15 पर्यंत? 12 ना? मला वाटलं आपण 15 पर्यंत गेलो का ग? 14 पर्यंत. 14 पर्यंत आलो. आज 15 पर्यंत. अरे अच्छा, बर. मग माझा सॉरी गैरसमज झाला. ठीक आहे, मी आय कॅन कव्हर द पुढचं. आता पुढचं म्हणजे अर्जुनाची रिॲक्शन त्याच्यामध्ये आहे 14 पासून, की अर्जुन देवासमोर हात जोडून उभा राहिला आणि या ठिकाणी त्यांनी त्याला पूर्ण ब्रह्मरूप, परमेश्वर रूप असं त्याला पाहिलं आणि मग त्याचे अष्टसात्विक भाव उफाळून आले आणि मग त्याचं सगळं वर्णन आता 15व्या मध्ये आहे. तर कल्पना वाचते. त्याच्या आधीचा मी एक भाग तुम्हाला, एक मिनिट हा, आधीचा एक सुरुवातीचा भाग मी त्याचा संदर्भ मला लागला नाही म्हणून मी वाचला नाही. पण संजय जेव्हा राजाला सांगत असतो तेव्हा तो असं विचारतो की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यात दैववान कोण आहे, अशी सुरुवात आहे त्या कितवा पहिला जो श्लोक आहे तो 8वा का काय होता? 8वा श्लोक. 8वा आहे ना पहिला? दिव्य दृष्टी 8व्या याच्यात मिळाली त्याला. आणि त्याच्यानंतर संजय म्हणाला, महायोगेश्वर संपन्न हरी याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला रूप दाखवता झाला. त्याच्यातलं म्हणतेच त्यांना मुख्य म्हणजे काय म्हणायचंय की लक्ष्मी म्हणजे विष्णूची बायको आहे आणि तिच्यापेक्षा तिला सुद्धा कधी त्याने विश्वरूप दाखवलेलं नव्हतं, किंवा गरुड ज्याच्यावरती विष्णू सतत बसतो त्याला सुद्धा विश्वरूप दाखवलं नव्हतं. पण हे भाग्य अर्जुनाला मिळालं म्हणून अर्जुन त्यांच्यापेक्षा सुद्धा प्रिय आहे की काय असं त्याला वाटतं. कारण असं ते एक वाक्य आहे नंतर मग वर्णन आहे. गरुडाचं पण आहे त्याच्यामध्ये. तत्व सांगण्यात वेद दैववान आहेत. एकनिष्ठ सेवकात शेष गरुडासारखा देवास वाहून घेतलेला असे जगतात दुसरे कोण आहे असं त्यांनी विचारलंय. कारण की या सगळ्यांना त्याच्यापैकी कोणालाच विश्वरूप दाखवलं नाही, फक्त अर्जुनाला दाखवलं गेलं. मला वाटलं की हे सगळे जसे दैववान आहेत तसाच पांडवांमध्ये किंवा लोकांमध्ये अर्जुन दैववान आहे असं म्हणायचं होतं का काय? नाही, सगळ्या विश्वामध्ये अर्जुन दैववान आहे कारण त्याला विश्व. बर, ओके. अनुप्रिता नाही आलेली का पहिले? कारण 2 श्लोक अनुप्रिता वाचणार होती ना. ओके, नाही दिसत मला आलेली. ओके, मी वाचू शकते. वाचू? हो, वाच. ओके. अर्जुन वाच, पश्यामि देवास्तव देवदेहे सर्वास तथा. अगं हे बदललंय, वृत्त बदललंय. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा त्यांना कशावर तरी एम्फसिस करायचा असतो तेव्हा ते व्यासांनी वृत्त बदललंय. तर हे त्रिष्टुप छंदामध्ये म्हणजे पश्यामि देवास्तव देवदेहे, आपण श्लोक म्हणतो तसं म्हणायचं. इथपासून 50व्या श्लोकापर्यंत त्रिष्टुप छंद आहे. आपलं नेहमीचं वृत्त नाहीये. मी म्हणू का? हा, म्हण तू म्हण. मी श्लोक पुढचं वाचतो मग. पश्यामि देवान् तव देवदेहे सर्वान् तथा भूत विशेष संघान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींच सर्वानुरंगाश्च दिव्यान्.
हा आता पुढचं वाचते कल्पना. हो मी वाचते. अर्थ हा हो. हे देवा, तुझ्या देहामध्ये सर्व देव, त्याचप्रमाणे स्थावर जंगमादी भूतविशेषांचे सर्व समुदाय, कमलामध्ये असलेला ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू, सर्व ऋषी आणि दिव्य नाग मी पाहत आहे. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, तुमचा जय जयकार असो. आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पाहण्यास समर्थ झालो. हे तुम्ही अद्भुतच कृपा केली. पण महाराज, आपण खरोखर चांगले केलेत. तू या सर्व सृष्टीला आश्रय आहेस असे पाहिले आणि सहजच मला समाधान वाटले. देवा, मंदर पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्त्र पशूंची अरण्ये असतात, त्याप्रमाणे या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहत आहे. महाराज, आकाशाच्या खोळेत ग्रह समुदायांचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत. हे श्रीहरी, ऐक. त्याप्रमाणे तुझ्या या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी देव समुदायासह मला स्वर्ग दिसत आहे. महाराज, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पाहत आहे आणि एक भूतसृष्टीतील प्राणी समुदाय मी पाहत आहे. महाराज, सत्यलोक तुमच्या विश्वरूपात आहे हा मी पाहिला. हा ब्रह्मदेव नव्हे काय? आणि दुसरीकडे पाहतो तो कैलासही दिसतो. पार्वतीसह श्री शंकर तुझ्या एका भागात दिसत आहे आणि हे श्रीकृष्णा, तुला देखील तुझ्या या विश्वरूपामध्ये मी पाहत आहे. कश्यपादी ऋषींचे समुदाय हे सर्व तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणे सर्पांसह 7ही पाताळे तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडत आहेत. फार काय सांगावे. हे त्रैलोक्याच्या राजा श्रीकृष्णा, तुझ्या शरीरावरील एक भाग हीच कोणी भिंत, तिच्यावर हे 14 लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट उमटलेले आहेत असे वाटते. आणि त्या लोकातील जे प्राणी तीच वेगवेगळी चितारलेली चित्रे होत. याप्रमाणे तुझी अलौकिक गंभीरता दृष्टीस पडत आहे. म्हणे, जय जय जयासी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही. जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. परिसाचची भले केले गोसाविया, मज परितोषू जाहला साविया. जी देखिलासी जो इया, सृष्टीसी तू आश्रयो. देवा मंदारीचे नि अंगलगे, ठाई ठाई श्वापदांची दांगे. तैसी ये तुझा देही अनेगे, देखतसे भुवने. अहो आकाशीचे खोळे, दिसती ग्रहगणांची कुळे. का महावृक्षी अविसाळे, पक्षी जातींची. तया परी श्रीहरी, तुझा विश्वात्मकी येई शरीरी. स्वर्गू देखतसे अवधारी, सुरगणेंसी. प्रभू महाभूतांचे पंचक, येथ देखत आहे अनेक. आणि भूतग्राम एक भूतसृष्टींचे. जी सत्यलोकू तुझ माझी आहे, देखिला चतुराननु हा नोहे. आणि एरीकडे जव पाहे, तव कैलासूही दिसे. श्री महादेव भवानी येशी, तुझा दिसतसे एके अंशी. आणि तुंतेही गा ऋषिकेशी, तुझ माझी देखे. पै कश्यपादी ऋषी कुळे, ये तुझा स्वरूपी सकळे. देखतसे पाताळे पन्नगेशी. किंबहुना त्रैलोक्यपती, तुझी या एकेकाची अवयवाची ये भिंती. ये 14 भुवने चित्राकृती. अंकुरली जाणो. आणि तेथेची जे लोक, ते चित्ररचना जी अनेक.
ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे. अमृत वाचतो का तू श्लोक? अनेक बाहूदर वक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतो अनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनः तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे विश्वेश्वरा, विश्वरूप कृष्णा, मी तुला अनेक हात, पोट, मुखे व नेत्र असलेला व अनंत रूपाने सर्व ठिकाणी भरलेला असा पाहत आहे. तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही. त्या दिव्य दृष्टीच्या बळापुढे मी जो चहूकडे पाहत आहे तो बळकट भुजांच्या ठिकाणी जणू काय आकाश उत्पन्न झालेले दिसते. त्याचप्रमाणे देवा, एकटे तुझे हातच एका वेळी सर्व व्यापार निरंतर करीत आहेत असे मी पाहतो. मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडांची भांडारेच उघडावीत तशी अमर्याद तुझी पोटे मी पाहतो. महाराज, आपली हजारो मस्तके आहेत असे जे आपले श्रुतीने वर्णन केले आहे त्याचा अनुभव या विश्वरूपात एकाच वेळी कोटीपेक्षाही अधिक वेळा मी घेतला. अथवा परब्रह्मच मुखरूपी फळांनी दाट भरून आले असे दिसते. त्याप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा, मी जिकडे तिकडे तुझी मुखे पाहत आहे आणि त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्या अनेक पंक्तीच्या पंक्ती जिकडे तिकडे पाहत आहे. हे असो, हा स्वर्ग, हे पाताळ किंवा ही पृथ्वी, या दिशा आणि हे आकाश असे बोलण्याची सोय राहिली नाही. सर्वच विश्वरूपांनी भरलेले मी पाहत आहे. तुझ्याशिवाय एखाद्या बाजूला परमाणू एवढी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधित आहे, पण सापडत नाही असे तू सर्व व्यापले आहेस. या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी महाभूते साठवली होती तितकाही विस्तार तो जो अनंत त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेला मी पाहत आहे. असा तू कोणत्या ठिकाणाहून आलास? तू येथे बसलेला आहेस की उभा आहेस? आणि तू कोणत्या आईच्या पोटात होतास? तुझी आकृती तरी केवढी आहे? तुझे रूप कसे, वय किती, तुझ्या पलीकडे काय आहे आणि तू कशावर बसलेला आहेस? असे जेव्हा मी पाहू लागलो तेव्हा महाराज हे मी सर्वच विचार करून पाहिले. तर देवा, आता तुझे ठिकाण तूच आहेस. तू कोणाचा नाहीस, तर तू अनादि व स्वतः सिद्ध असाच आहेस. तू उभा नाहीस अथवा बसलेला नाहीस. तू मोठा उंच नाहीस अथवा ठेंगणा नाहीस. देवा, तुझ्या खाली व तुझ्यावर तूच आहेस. तू रूपानी आपल्यासारखाच आहेस. देवा, तुझे वय तूच आहेस. हे मायेच्या मालका, तुझी पाठ, पोट तूच आहेस. आता फार काय सांगावे? हे अनंता, तुझे सर्व तूच आहेस. मी वारंवार विचार केल्यावर हेच मला कळले. परंतु या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पाहत आहे तो हा की तुझा आरंभ कुठे झाला, तुझा मध्य कुठे आहे व तुझा शेवट कुठे आहे असे पाहू लागले असता हे तिन्ही तुझ्याच ठिकाणी नाहीत. खरे म्हटले तर तुझ्या विश्वरूपी मी हे आदी, मध्य व अंत सर्व ठिकाणी शोधले, पण त्यांचा कुठेच पत्ता लागत नाही. म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चयी करून नाहीत. हे आरंभ, मध्य व शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्य नायका, मी याप्रमाणे तुला विश्वरूपा खरोखरच पाहिले. तू जो विश्वरूप, त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत. म्हणून नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तू धारण केली आहेस असे वाटते. अथवा दिव्य अलंकार रूप फळाफुलांनी अगदी दाट भरून आलेल्या अशा या अनेक प्रकारच्या मूर्तिरूप वृक्षवेली तुझ्या या विश्वरूप महापर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत. अथवा हे परमेश्वरा, तुझ्या स्वरूपावर दिसणारा
मूर्तिरूपी लाटांनी उसळणारा असा तू मोठा समुद्र आहेस, किंवा तू एक चांगला वृक्ष असून मूर्तिरूपी फळांनी फळभरास आला आहेस. महाराज, प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे, त्याप्रमाणे तुझे स्वरूप मूर्तीनी भरलेले आहे असे मी पाहतो. महाराज, एका एका मूर्तीच्या अंग प्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे व लयाला जात आहे. अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझ्या रूपाच्या शरीराच्या रोमांच्या ठिकाणी आल्या आहेत. असा विश्वाचा पसारा मांडून तेथे तू कोण, तू कसा, असा विचार करून पाहिले तर आमचा जो सारथी तू आहेस. तर श्रीकृष्णा, विचार करून पाहिले तरी मला असे वाटते की तू नेहमी असाच व्यापक स्वरूपाने असतोस, पण भक्तावर कृपा करण्याकरता तो सुंदर सगुण अवतार घेतोस. तुझे श्याम सुंदर चतुर्भुज रूप असे आहे की त्याला पाहिले असता मन व डोळे शांत होतात व आलिंगन द्यावयास लागले तर दोन्ही हातांनी कवटाळले जाते. हे विश्वरूपा देवा, तुझी भक्तांवर कृपा करून असे सुंदर रूप बनता, परंतु आमच्याच दृष्टी मलिन आहेत म्हणून या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वाने पाहतात. तर आता तो दृष्टीचा दोष दूर झाला, कारण तू लीलेने मला ज्ञानदृष्टीवान बनवलेस आणि म्हणूनच तुझा मोठेपणा असा जसा आहे तसा मी पाहू शकलो. मी कितीपर्यंत वाचायचंय माधवी? अजून आहे ना? 93 पर्यंत. 93 अजून एकच होईल. ओके, एकच राहिलाय तिथे. ओके. परंतु मकरतुंडाच्या मागच्या बाजूला जो तू बसलेला होतास तोच तू एवढे विश्वरूप बनला आहेस, हे मी पक्के जाणले. आता एक मिनिट थांबायचे. तर या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला दाखवलं की एवढं मोठं सगळं विश्वरूप दाखवलं आणि मग इथे अर्जुनाला पटलाय. तुम्ही 282 जर का ओवी पाहिली तर आरंभ, मध्य आणि शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्य नायका, याप्रमाणे तुला विश्वरूपा खरोखरच पाहिले. इथे त्याची ही म्हणजे त्यांनी सांगितलंय की हे मला आता तुझं विश्वरूप दिसलं. आणि मग पुढे खूप छान सांगितलंय की 289 मध्ये थोडस खाली आहे बघा. 289 मध्ये त्यांनी सांगितलंय की विचार करून असं आपल्याला पाहिलं की आपल्याला असं वाटतं की तू ऍक्च्युअली नेहमी असाच आहे, म्हणजे चराचरा सगळीकडे भरलेला आहेस, पण भक्तांसाठी तू हे जे चतुर्भुज रूप घेतो ते पाहिलं असता आमचे, कारण त्याच्यामुळे भक्तांना आनंद होतो आणि त्यांचे डोळे आणि मन शांत होतात आणि त्यांना आलिंगन देता येतं. अशासाठी तू ते सगुण रूप धारण करतो, पण एरवी तू सगळीकडे भरलेला असा तो ईश्वर आहेस, असं त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ही जाणीव अर्जुनाला इथे झालेली आहे. ओके, आता ओव्या वाचते. हो. त्या दिव्य चक्षुंचे नि पैसे चहूकडे जव पाहत असे, तव दोर्दंडी जैसे आकाश कोंभेले, तैसे एकची निरंतर देवा देखतसे तुझे कर, करीत आघवेची व्यापार एकी काळी. मग महाशून्याचे नि पैसारे, उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे, तैसे देखतुसे अपारे उदरे तुझी. जी सहस्र शीर्षयाचे देखिले, कोडीवरी होता ती एकी वेळे, की परब्रह्मची वदन फळे मोडोनी आले, तैसी वक्त्रे जी जेऊती तेऊती तुझी देखतसे विश्वमूर्ती, आणि तयाची परिनेत्र पंक्ती अनेका सैंघ. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे. तुझ वीण एकादियाकडे परमाणु ही तुला कोडे, अवकाशू पाहतसे परी न सापडे ऐसे व्यापिले तुवा. इही नाना भूती सहिते, जे तुली साठवली होती महाभूते, ते तुलाही पवाडू तुवा अनंते,
कोंदला देखत असे. ऐसा कवणे ठायाहुनी तू आलासी, एथ बैसलासी की उभा आहासी. आणि तू कवणीये मायेची ने पोटी होतासी, तुझे ठाण केवढे, तुझे रूप वय कैसे, तुझ पलीकडे काय असे. तू काही सयावरी आहासी ऐसे, पाहिले मिया. तव देखिले जी आघवेची, तरी आता तुझ देवा ठावो तुझी. तू कवणाचा नव्हेसी ऐसाची, अनादि आयता. तू उभा ना बैठा, दिगडू ना खुजटा. तुझ तळी वरी वैकुंठा, तुची आहासी. तू रूपे आपण याची ऐसा, देवा तुझी तुझी वयसा. पाठी पोट परेशा, तुझे तू गा. किंबहुना आता तुझी आघवे अनंता, हे पुढती पाहता देखिले मिया. परी या तुझिया रूपा आतू, जी उणीव एक असे देखतू. जे आदि मध्य अंतू तिन्ही नाही. एरवी गिवसले आघवा ठाई, परी सोयन लाहेची काही. कही म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही एथ. एव आदि मध्यांतर रहिता, विश्वेश्वरा अपरिमिता. तू देखिलासी जी तत्वता विश्वरूपा. तुझी महामूर्तीचा अंगी, उमटलिया पृथक मूर्ती अनेगी. लेईलासी वाने परींची अंगी, ऐसा आवड तू आहासी. नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवेली, तुझ्या स्वरूप महाचळी. दिव्यालंकार फुली फळी, सासी नल्लिया. हो का महोदधी तू देवा, जाहलासी तरंगी मूर्ती हेलावा. की तू वृक्षु एक बरवा, मूर्ती फळी फळलासी. जी भूती भूतळ मांडिले, तैसे जैसे नक्षत्री गगन गुडले. तैसे मूर्तिमय भरले, तुझे देखतसी रूप. जी एकेकींचा अंग प्रांती, होय जाय हे त्रिजगती. एवढी या तुझ्या अंगी मूर्ती, की रोमा झालिया. ऐसा पवाडू मांडून विश्वाचा, तू कवण पा कैथ कैचा. हे पाहिले तव आमुचा, सारथी तोची तू. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकू सर्वदा. भक्तानुग्रहे तया मुग्धा, रूपाते धरिसी. कैसे चहू भुजांचे सावळे, पाहता बोलावती मन डोळे. खेव देऊ जाईचे तरी आकळे, दोहीचे बाही. ऐसी मूर्ती कोडीस वाणी कृपा, करुणी होसी विश्वरूपा. की आमुची यासी दिठी चलेपा, जे सामान्य तत्वे देखती. तरी आता दिठीचा विटाळू गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला. म्हणून यथारूपी देखविला, महिमा तुझा. परी मकरदुंडा मागिले कडे, होतासी तोची तू एवढे. रूप जाहलासी हे पुढे, ओळखिलिये मिया. छान वाचलं कल्पना. कल्पना खूप छान वाचलं. खूप हे आहेच एवढं छान, तर ते काय त्याच्यात वाचताना इतकं मन सुंदर वाचलंस. माधवी, आता 17वा श्लोक म्हण, मग मी बोलते. कारण मी 18व्या पासूनच सांगतेय. 18व्या पासून चालेल. 17व्या नंतर मी थांबते आणि मग तुम्ही सांगा. किरीटीनं गदीनं चक्रिणं च, तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं. पश्यामि त्वां दुर्निरीक्षं, समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. त्याच्या पुढचं म्हणजे ते सुद्धा अर्जुनाचंच आहे. तो पुढचं वर्णन करतोय. मुकुट, गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा, तेजाचा राशी, ज्याचे तेज सर्वत्र पसरले आहे, ज्याच्याकडे एकसारखे पाहणे देखील अशक्य आहे,
असा दीप्तिमान अग्नी व सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा सर्वत्र पसरलेली आहे, असा व अमर्याद अशा तुला मी पाहत आहे. हे श्रीकृष्णा, तोच हा मुकुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस नव्हे काय, परंतु त्याचे आताचे तेज आणि मोठेपणा हे काही मोठे विलक्षण आहेत. हे विश्वमूर्ती देवा, तेच हे चक्र वरच्या हातात फिरवण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आहेस, ती खूण नाहीशी झाली नाही, आणि दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय, आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्रा वाचून असून तेही श्रीकृष्णा घोड्यांचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत काय. आणि याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर परमेश्वरा, तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो. परंतु हे नवल कसले आहे? मला आश्चर्य करावयालाही अवकाश नाही, कारण या आश्चर्याने माझे चित्त गोंधळून जात आहे. हे विश्वरूप येथे आहे की नाही अशा विचाराने नुसता श्वास सुद्धा घेता येत नाही. काय अंगप्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे की ती कशी एकसारखी दाट भरलेली आहे. येथे विश्वरूपाच्या तेजात दृष्टी करपून जाते व सूर्य काजव्यासारखे या तेजात मावळून जातात. असे या तेजाचे तीव्रपण अद्भुत आहे. जणू काय या महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे, अथवा आकाश तर प्रलय काळाच्या विजेच्या पदराने झाकून गेले आहे, अथवा प्रलय काळाच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधला आहे. आता असे ते विश्वरूपाचे तेज दिव्य ज्ञानदृष्टीनेही पाहवत नाही. अधिकाधिक पुष्कळ प्रकाश अतिदाह करणारा असा पेटत आहे, म्हणून ते तेज पाहण्यास दिव्य चक्षुलाही त्रास पडतो. अथवा महाप्रलय काळच्या अग्नीचा भडभडाट जो कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता, तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्राची अग्नीची कळी उमलावी त्याप्रमाणे पसरला आहे. त्याप्रमाणे त्या पसरलेल्या प्रकाशामुळे पंचाग्नीच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. अशा प्रकारच्या अपूर्व तेजाचा जणू काय राशीच असे तुझे आश्चर्यकारक रूप माझ्या जन्मात आजच मी पाहिले. महाराज, आपल्या तेजाला व व्याप्तीला सीमा नाही. नोहे तोची हा शिरी मुकुटले इलासी श्रीहरी, परी आतांचे तेज आणि थोरी नवलकी बहुवे. तेची हे वरिलिये हाती चक्र परिजितया आयती, सावरी तासी विश्वमूर्ती ते न मोडे खुण. येरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळीलिया दोन्ही भुजा निरायुधा, वागोरे सावरावया गोविंदा संसरिलिया. आणि तेणेची वेगे सहसे माझिया मनोरथा सरीसा, जाहलासी विश्वरूपा विश्वेशा म्हणून जाणे. परी कायसे बाहे चोज विस्मयो करावया ही पवाडू नाही मज, चित्त होऊनी जाता हे निर्भुज आश्चर्य येणे. हे एथ आथिका येथ नाही ऐसे श्वसोही नये काही, नवलांग प्रभेची नवाई कैसी खोंदली सैंघ. एथची ही दिठी करपत सूर्य खद्यो तू तैसे हारपत, ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे यया. हो काजे महातेजाचा महार्णवी, बुडोनी गेली सृष्टी आघवी, की युगांत विजूंचा पालवी झाकले गगन. ना तरी संहार तेजाची ज्वाळा, तोडोनी माचू बांधला अंतराळा. आता दिव्य ज्ञानाचाही डोळा पाहवेना, उजाळू अधिकाधिक बहुवसू धडाडीत ज्ञानाच धडाडीत आहे अति उदासू.
पडत दिव्य चक्षुंही त्रासू न्याहाळीता, हो काजे महाप्रळयींचा भडाडू, होता काळाग्नी रुद्राचा ठाई गुढू, तो तृतीय नयनाचा मढू फुटला जैसा, तैसे पसरले निप्रकाशे सैंग पाचवनिया ज्वाळांचे वळसे, पडता ब्रह्मकटाह कोळीसे होत आहाती, ऐसा अद्भुत तेजो राशी जन्मानवलम्या देखिलासी, नाही व्याप्ती आणि कांतीसी पारुजी तुझी ये. झालं. तर आता याच्यानंतरचा श्लोक आहे तो सुद्धा थोडस तू ब्रह्मायस वगैरे म्हटलंय, पण त्याच्यानंतर विश्वरूपाचा दुसरा भाग, म्हणजे इथपर्यंत सगळं फार सुंदर होतं, आणि त्याच्यानंतर विश्वरूपाचा दुसरा भाग सुद्धा कृष्णाने तिथे दाखवलाय. आणि 18व्या याच्यातला महत्वाचा संदेश असा आहे की परमेश्वराला विश्वरूपात पाहायचं म्हणजे सर्वांच्या ठिकाणी ईश्वर आहे ही मनोवृत्ती पाहिजे. आणि नुसतं पाहणं आणि ईश्वर म्हणून पाहणं याच्यात फरक असतो. तर एक इथे एक उपमा दिली जाते की समजा तुमच्या हातात कोणीतरी लाडू दिला तर तुम्ही आनंदाने घ्याल किंवा म्हणाल, माझ्यासारखे असतात तर म्हणतात नको शुगर आहे जास्त नको. पण समजा म्हटलं की तिरुपतीचा प्रसाद आहे की त्या लाडवाचं महत्व इतकं बदलतं की आपण अगदी लगेच नमस्कार करून हातामध्ये घेतो, राईट. तर तसं आपल्या वृत्तीत बदल करून आपली वृत्ती बदलली पाहिजे, पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. ईश्वरच सर्व भूतांना अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. पण हे खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. म्हणजे मी मागे एकदा बोलले होते याच्याबद्दल. जेव्हा मी आश्रमात गेले होते तेव्हा माझा पालीचा अनुभव मी उत्तर रंगाच्या कार्यक्रमात सांगितला होता. पण आता एकदा पुन्हा सांगते की अणिकटीचा जो आश्रम आहे तो आश्रम अक्षरशः जंगलात आहे. अणिकटी म्हणजेच हत्तीचं जंगल, आणि तिथे अक्षरशः मोठ्या मोठ्या हत्तीचे झुंडी वगैरे असतात. अर्थात त्यांनी फेस घातलाय त्यामुळे आतमध्ये येत नाहीत आता, पण आधी यायचे हत्ती, अगदी ह्याच्यापर्यंत येतात, आपल्या रूम पर्यंत यायचे वगैरे असं. आणि तिथे म्हणजे त्यांनी एक नवीन हॉस्टेल बांधलं होतं बायकांसाठी, तर त्याच्यामध्ये मी राहत होते. आणि अगदीच ब्रँड न्यू होतं ते, त्यामुळे त्यांनी तिथे काय सोयी केलेल्या नव्हत्या. म्हणजे माझ्याकडे झाडू पण नव्हता तेव्हा, तर पहिल्या 1-2 दिवसातलीच गोष्ट आहे. आणि काय झालं की मी पलंगावर झोपले होते आणि वरतून पाल खाली पडली, आणि मी खाली पाहिलं तर पाल आणि तिची 4 पिल्लं तिथे होती जमिनीवर. आणि म्हणजे एरवी मी घरी असते तर मोठ्याने ओरडली वगैरे असते, पण तिथे काय मी ओरडले नाही. आपलं बसले होते पलंगावरती, अगदी पायावरती घेऊन वगैरे, असं जसं काही ती माझ्या पायाशीच येणार आहे असं. आणि त्याच्यानंतर ती पाल तिथे होती, माझ्याकडे झाडू नाही, माझ्याकडे काही सुद्धा नव्हतं की ज्याच्यामुळे मी तिला बाहेर ढकलू शकेन. फक्त माझे कपडे पुस्तकं एवढंच माझं सामान होतं तिथे. आता काय करायचं, तर म्हटलं पर्याय तर काही नाही. आणि मग मी विचार करायला लागले की ती पाल, तिची पिल्लं खाली आहेत म्हणून ती खाली आली. ती काय माझ्यासाठी आली का? तिला माझी जाणीव पण नसेल की मी तिथे बसली आहे म्हणून. आणि ती बिचारी आपल्या पिल्लांसाठी तिथून वरतून उडी मारून खाली आली. आणि आत्ताच आपण शिकतोय की ईश्वरच सर्व भूतांना, सगळीकडे ईश्वर आहे हे तुम्हाला पाहायचंय, मग पाल काय वेगळी आहे? मग मला असं का म्हणता येत नाहीये की ही पाल पण ईश्वराचाच एक अंश आहे म्हणून? तर हे मी आत्मचिंतन करत होते तेव्हा मग मला खरं म्हणजे इतकं बरं वाटलं की अरे हो, पाल आहे पण पाल सुद्धा एक प्राणीच आहे ना, तिच्यामध्ये सुद्धा ईश्वराचाच अंश आहे ना. आणि म्हणून मग मी अंथरुणावर अक्षरशः झोपू शकले, पाल आणि 4 पिल्लं खोलीमध्ये असताना. तर हा जो आपल्या वृत्तीतला बदल असतो, हा आता पुन्हा होईल की नाही माहित नाही. पुन्हा कदाचित पाल दिसले तर मी किंचाळेनच, कारण आता वातावरण पुन्हा दुसरं वेगळं आहे. पण आपल्याला पाहण्याची दृष्टी बदलायला पाहिजे, आपली वृत्ती बदलायला पाहिजे. आणि आपण अर्जुनाची वृत्ती बदलताना पाहतोय. पहिल्यांदा त्याला आश्चर्याचा धक्का बसला, मग विस्मयाचा लोट आला, आणि नंतर सत्यस्थितीची जाणीव झाली, तेव्हा तो देवाला पूर्णपणे शरण येऊन देवाची स्तुती करतोय. या 18व्या श्लोकापर्यंत तो देवाची स्तुती करतोय. आणि त्याच्यानंतर विश्वरूपातल्या अद्भुत रसाचं महात्म्य संपून
त्याला भीती वाटायला लागते. भीती वाटायला लागते याचं कारण असं की देवाचे डोळे आता प्रलय अग्नीसारखे दिसायला लागले आहेत. जणू काय युगांत शक्तीची पातळी पुढे सरसावली आहेत. तुझ्या दाढा रक्ताने माखल्या आहेत. महामृत्यूरूप ब्रह्मपुत्र दिसावा तसा तो दिसतोय. संहार तेजाला मुख मिळाल्यासारखं झालंय असं माऊलींनी तसं वर्णन केलंय. आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी पुढे जाताना दिसत आहेत. अर्जुनाने विचारलं, अरे हे काय आहे, हे काय आहे? तर देवाने सांगितलं, मी काळ आहे, कालास मी. भगवंताने कालतत्व मुखातून दाखवलंय आणि म्हणून इथे उग्र भाषा आहे, उग्र रूप दाखवलंय. आणि कारण आपल्याला ते आयुष्यात पेलायचं असतं. आपलं आयुष्य काही सगळं सहज सुंदर नसतं आणि ते सहन करण्याआधी त्याची जाणीव पाहिजे. आणि मग आपल्याला वेदाच्या अभ्यासाने अध्ययनाने आपल्याला समोर त्याच्याशी सामोरं जाण्याची शक्ती मिळते. कालाय तस्मै नमः आपण म्हणतो तसं. तर पहिल्या भागात देवाने जी रूप दाखवलं ते स्थूल स्वरूप दाखवलं, म्हणजे ऍक्च्युअली बॉडीज दाखवल्या त्यांनी. तर आपण तुम्हाला कदाचित आठवत असेल, आपण जेव्हा ब्रह्माच्या बद्दल बोलत होतो तेव्हा मला वाटतं तैत्तरीय उपनिषदाच्या वेळी सांगितलेलं होतं की देश, काल आणि वस्तू या 3 डायमेन्शन्स असतात. तर जेव्हा काही स्थूल असतं त्याला आपण देश म्हणतो आणि नंतर काल ही सुद्धा एक डायमेन्शन असते. तर आता श्रीकृष्णाने काल डायमेन्शन दाखवायला सुरुवात केली आहे, म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर मग त्याच्यामध्ये संहारही आला. कृष्णा त्याला सत्य दाखवत होते. त्याच्यामध्ये द्रोणाचार्य, भीष्म आणि सगळे महारथी, कौरव आणि पांडवांची अख्खी सेना त्यात लुप्त होत होती. आणि शेवटी परमेश्वराने सांगितलं की तुम्ही फक्त 5 जण शिल्लक राहणार आहेत. तर त्यांना दाखवायचं असं होतं की देश, काल आणि वस्तू याच्या पलीकडे ब्रह्म हे व्यापून उरलेलं आहे. म्हणजे काळ हा ब्रह्माचा अविभाज्य घटक आहे. शेवटी जन्म, वाढ आणि मृत्यू हे पूर्ण कालचक्र आहे. कल्पना करा की ईश्वराने फक्त सर्वांना जन्म आणि वाढ एवढंच दिलं असतं तर पृथ्वीचं काय होईल? तेव्हा मृत्यू हा सुद्धा सृष्टी चक्राचा आवश्यक भाग आहे. आणि हे सगळे मरणार आहे हे पण सत्य आहे. आणि ह्या जी युद्धात मरणार आहेत, आता एवढं मोठं युद्ध सुरू आहे आणि इथे किती 18 अक्ष आणि सैन्य इथे मरणार आहे, एवढं सैन्य जे मरणार आहे, पण ते सगळं त्यांच्या कर्माप्रमाणे घडतंय असं कृष्णाने पुढे सांगितलंय. ते पण खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं की ईश्वर हा कर्मफल निर्माता नाही. कर्माचं फळ आपणच निर्माण करत असतो, आपल्या एक तर प्रारब्ध कर्मापासून किंवा आता आपल्या याच्यापासून आत्ताच्या जी वागणूक आहे त्याच्यापासून, म्हणजे आपण ती फ्री विल जी म्हटली होती त्या फ्री विलमुळे. तर तो फक्त ते फळ आपल्याला देतो. म्हणून ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की ईश्वर हा कर्मफल निर्माता नाही आहे, कर्मफल दाता आहे. आणि ते तो कसं देतो तर प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे आणि या जन्मी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे. आणि त्यांना मृत्यू येतोय हे सत्य आहे, सगळेजण मरतात हे तुला दिसतंय, हे सगळं सत्य आहे. पण ते सगळं त्यांच्याच कर्माचं फळ आहे आणि किंवा त्यांचं प्रारब्ध संपलंय म्हणून त्यांना आता जायला पाहिजे. आणि तेव्हा मग कृष्ण सांगतो की मी ऑलरेडी यांना मारून टाकलंयस, तेव्हा अर्जुना तू फक्त निमित्त मात्र आहेस. ते ठरवणारा तू नाही आहेस की कोणी आता मरायचं आणि कोणी नंतर मरायचं. खरंच आपण कोणाचं ठरवू शकतो का? नाही. त्यांचं जर का प्रारब्ध संपलं नसेल तर तू मारूनही त्यांना मारू शकणार नाही. तू त्यांना म्हणजे कितीही अटॅक केला तरी ते मारू शकणार नाही. आणि इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की हे सगळं निराशावादी नाही आहे. त्यांच्या कर्माचं फळ मिळत आहे, पण त्याच्यात सुद्धा एक फ्री विलचा जो भाग असतो, त्या फ्री विलमध्ये त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे या मार्गाला ते आलेले आहेत. तर हे 18 ते मला वाटतं 18 ते 22 मध्ये त्यांनी काळ स्वरूप दाखवलेलं आहे विश्वाचं. आणि त्याचं वर्णन सुद्धा उग्र आहे, कारण
वातावरण निर्मितीच्या दृष्टीने ते आवश्यक होतं. म्हणून माऊलींनी तिथे रौद्र रस पण घातलेला आहे. ते म्हटले होते ना की तुम्हाला सगळे रस इथे दिसतील, तर खरोखरच आपल्याला इथे हा आता पुढचा रस पण दिसणार आहे. तर आता आपण पुढचे श्लोक वाचूया. वाचू. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमम् अव्ययः शाश्वतं धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. 11 अक्षरानंतर तोडायचं, कारण हा श्लोकासारखा आहे ना. तर आता पुढचं सगळं लक्षात ठेवा सगळ्यांनी, कारण जवळजवळ 50 पर्यंत मला वाटतं असंच आहे हे स्वरूप. ओके, चला जाऊ. म्हणजे वेदितव्यम नंतर तोडायचं का? त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो. नाही का? बरोबर बरोबर. 18. वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. तू अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा सनातन पुरुष तू आहेस असे मला वाटते. ज्याला आदी मध्य व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे हात अनंत आहेत, चंद्र सूर्य ज्याचे डोळे आहेत. देवा, आपण परब्रह्म आहात. आपण ओंकाराच्या 3.5 मात्रांच्या पलीकडे आहात व आपले ठिकाण वेद शोधित आहेत. जे आकार मात्रांचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खाण, असे जे अविकार, गहन व अविनाश, ते महाराज आपण आहात. तू धर्माचा जिव्हाळा आहेस. तू मूळचाच सिद्ध आहेस व नित्य नवा आहेस व तू 36 तत्वांहून निराळा 37वा अलौकिक पुरुष आहेस असे मी जाणतो. देवा तू अक्षर औटाविये मात्रेसी पर, श्रुती जयाचे घर गिवसीत आहाती. जे आकाराचे आयतन, जे विश्वनिक्षेपैक निधान, ते अव्यय तू गहन अविनाशजी. तू धर्माचा बोलावा, अनादि सिद्ध तू नीच नवा. जाणे मी 37वा पुरुष विशेष तू. अनादि मध्यांतन अनंत वीर्यं अनंत बाहुं शशि सूर्य नेत्रं. पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं, स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. सर्व थोडं या. दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणू काय जाळून टाकीत आहे, अशा तुला मी पाहत आहे. तू आदी मध्य व अंतरहित आहेस. स्वतःच्या सामर्थ्याने तू अनंत आहेस. तुला सर्व बाजूंनी असंख्य हात व पाय आहेत व तुझ्या स्वरूपाला मर्यादा नाही. आणि चंद्र व सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या व कृपेच्या लीला दाखवित आहेस व कोणाचा कृपादृष्टीने सांभाळ करीतोस. देवा, मी याप्रमाणे तुझे हे स्वरूप खरोखर पाहत आहे. पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे तेज जसे असावे तसे हे तुझे तोंड आहे. वणव्याने चोहोकडून पर्वत पेटावेत, म्हणजे जसा ज्वालांचा भडका उठतो त्याप्रमाणे दात व दाढा चाटीत असलेली जीभ लोळत आहे. या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळले आहे.
तू आदिमध्यांतरही तू स्वसामर्थ्ये तू अनंतू विश्वबाहू अपरिमी तू विश्वचरण तू पै चंद्रचंडांश डोळा दावितासी कोप प्रसाद लीळा एका रुससी तमाचा डोळा एका पाळितोसी कृपा दृष्टी जी एवं विधातू ते मी देखतसे हे निरूते पेटले प्रळयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे वणिवेनी पेटले पर्वत कवळूनी ज्वाळांचे उघड उठत तैसी चाटीत दाढा दात जीभ लोळे ये वदनींची उबा आणि जी सर्वांग कांतीची प्रभा विश्वतातले अतिक्षोभा जात आहे. महेश वाचणार आहे. हो मी वाचतो. द्यावा पृथ्वीव्योरिदं मन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशच्चम सर्वः दृष्टावाद्भुतं रूपं मुग्रं तवेदं लोकत्रयं प्रवर्तितं महात्मनः. तवेदम पर्यंत जायला पाहिजे. दृष्टवाद्भुतं रूपमग्रं तवेद लोकत्रय तिथपर्यंत जायला पाहिजे. त्याने चालेल. ओके. स्वर्ग पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश अंतरिक्ष व सर्व दिशाही तू एकट्याने व्यापिल्या आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. किंवा जे भूलोक, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अथवा 10 दिशा व सर्व क्षितिज वर सांगितलेले ते सर्व तू एकट्याने भरलेले आहे, हे मी कौतुकाने पाहत आहे. परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाश सुद्धा सर्व जग बुडवावे, तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेली मी पाहतो. अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी 14ही भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही प्रत्येक आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग मी कशा कशाचे आकलन करावे? तुझी विश्वरूपाची व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही व तुझ्या रूपाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे. देवा, तुला पाहून भयाची भरती कशी आली हे कळत नाही. प्रस्तुत दुःखांच्या लाटात तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा, त्याचे दर्शन झाले तर भय व दुःख यांचा योग का व्हावा? परंतु हे विश्वरूपाचे दर्शन सुखकारक ज्या कारणामुळे होत नाही, ते कारण मला आता कळून आले. जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही, तोपर्यंत जगास विषय सुख चांगले वाटते. आता ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले, त्या अर्थी विषयाचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झालेला आहे. त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल काय? बरे, आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे? म्हणून तुला मिठी न देता मागे सरावे तर अनिवार्य असा हा जन्ममरणरूप संसार मागे सरण्याला अडवा येतो आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्या कारणाने आकळता येत नाहीस. याप्रमाणे मध्येच असलेल्या संकटात सापडलेल्या बिचाऱ्या त्रैलोक्याचा हुरडा होत आहे, असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे. जसा अग्नीने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरिता समुद्राजवळ येतो, त्यावेळी खळवलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भीतो, या जगाची तशी स्थिती झाली आहे. तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले. यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत.
वर आहे ना, जरा जायचंय 20वा. काजे भूर्लोक पाताळ पृथ्वी हन अंतराळ अथवा दशा दिशा समाकुळ दिशाचक्र ते आगवेची तुवा एके भरले देखत आहे कौतुके परी गगनाही सकट भयानके आपलं विजय जेवी ना तरी अद्भुत सरसांचा कल्लोळी जाहली 14ही भुवना कुठे जायचं ऍक्च्युली आळी तैसे आश्चर्याची मगमी आकळी काय एक नावरे व्याप्ती हे असाधारण न साहवे रूपांचे उग्रपण सुखदुरी गेले परिप्राण विपाये धरी जग देवा देखोनिया तुते नेणो कैसे आले भयाचे भरिते आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने एरवी तुझ महात्मयाचे देखणे तरी भय दुःखासी का मिळवणे परी हे सुख नव्हेची जेणे गुणे ते जाणवत आहे मज जव तुझे रूप नोही दिठे नव जगासी संसारिक गोमटे आता देखिलासी तरी विषय विटे उपनला त्रासू तेवीची तुती देखिलियासाठी काही सहसा तुझ देवो येईल मिठी आणि नेदी तरी संकटी राहो केवी म्हणोनी मागासरो तव संसारू आडवित येतसे अनिवारू आणि पुढा तू तव अनावरू न येसी घेवो ऐसा माझा रिलीफ सांकडा बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा हा ध्वनी जी फुडा चोजवला मज जैसा आरंबळला आगी समुद्रा ये निवावया लागी तव कल्लोळ पाणियांचा तरंगी आगळा बिहे तैसे या जगासी जाहले तू ते देखोनी तळमळीत ठेले या माझी पैल भले ज्ञानसुरांचे मेळावे अमीही त्वाम सुरसंधा नाही अमीही त्वाम सुरसंधा विशंती केचित् भीता ओके विशंती पर्यंत वाचा अमीहि त्वा सुरसंगा विशन्ति केचिद्विताः प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. 21. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. कोणी भयभीत होऊन जात जोडून तुझे स्तवन करीत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत. हे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगाच्या तेजाने सर्व कर्माची बीजे जी अज्ञान वासना वगैरे ती जाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिळतात. आणखी कित्येक जे स्वभावतः भयभीत झालेले आहेत ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात. हे देवा, आम्ही अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहोत. महाराज, विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाडीत सापडलो आहोत. अशा आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करील? देवा, आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत असे ते म्हणतात. खाली करतो समजू. आणि महर्षी अथवा सिद्ध कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुझे कल्याण असो असे म्हणतात आणि स्तुती करतात. हे तुझेनी आंगिके तेजे जाळूनी सर्व कर्माची बीजे मिळत तुंज आतू निजे सद्भावेसी आणिक एक साविया भयभिरू सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू तुझ प्रार्थिताती करू जोडूनिया देवा अविद्यार्णवी पडिलो जो विषय वागुरे आंतुडलो
स्वर्ग संसाराचा सांकडलो दोन्ही भागी. ऐसा आमुचे सोडवणे तुझ वाचूनी, की जेल कवणे तुझ शरणंगा. सर्व प्राणे म्हणत देवा, आणि महर्षी अथवा सिद्ध, का विद्याधर समूह विविध. हे बोलत तुझ स्वस्तिवाद, करीती स्तवन. मला वाटतं थांबा बोलते का, कारण 9:05 झाले. काय म्हणता? आपण थांबूया आता इथे. एक होऊन जाऊ त्याचं थोड्याच इथे 9:10 झाले. पसायदान वगैरे म्हणायचंय ना, अजून 5 मिनिटं चालेल. रुद्रादित्या वसयो ये च साध्या विश्वेश्विनौ. कुठे बरोबर आहे ना? विश्वेश्विनौ मरुतशोष्म पाश्च, गंधर्वयाक्षुरु सिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्रैव सर्वे. एकादश रुद्र, द्वादश आदित्य, अष्ट वसु, साध्य विश्वदेव, अश्विनी कुमार, वायू आणि पिंतर आणि पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस व सिद्ध यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहेत. हे 11 रुद्र आणि 12 आदित्य यांचे समुदाय, 8 वसु व साध्य नावांचे 12 देव, हे सर्व 2 अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वदेव आणि वायुदेवता देखील. हे महाराज ऐका, अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय, महाराज इंद्र ज्यांमध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदी करून, हे सर्व आपापल्या लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत. हे पहा. मग पाहत पाहत प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन, हे देवा, ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळीत आहेत. त्या जय जय घोषाच्या मंजूळ शब्दाने ते सर्व स्वर्गामध्ये गजर करत आहेत आणि आपले दोन्ही हात चांगले जोडून नमस्कार करतात. त्या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्टसात्विक भावेरूपी वसंत ऋतू अनुकूल झाला, म्हणून त्यांच्या करसंपुटरूपी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आगवे, अश्विनौ देव विश्वदेवे विभवे, वायुही हे जी, अवधारा अग्निहन गंधर्व, पैल यक्षरक्षो गण सर्व, जी महेंद्र मुख्य देव कावसिद्धादिक. हे आगवेची आपुला लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहात आहाती. मग पाहात पाहात प्रतिक्षणी, विस्मित होऊनी अंतःकरणी, करीत निजमुकुटी ओवाळणी प्रभूची तुझ. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविताती आगवे, ठेवीत ललटावरी बरवे करसंपुंट. तिये विनय द्रमुआचिये आरवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणोनी करसंपुट पल्लवी, तू होतासी फळ. छान छान वाचलं. आज सगळ्यांनी चांगलं वाचलं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांची तो ते लाभो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,
बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिलो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवावेची. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.